ईशान किशनचा बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश कसा काय? ईशान किशनचा यादीत समावेश कसा काय? साधं उत्तर आहे, बीसीसीआयची कॉन्ट्रॅक्टेड प्लेयर्सची यादी काय बेसिसवर तयार होते याच्यात त्याचं उत्तर दडलेलं आहे. एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सायकलमध्ये खेळाडूंची कामगिरी. त्याच्यामुळे शार्दुल ठाकूर बाहेर आहे, आवेश खान बाहेर आहे. 23-24 ऑक्टोबर 23 ते सप्टेंबर 24 या काळात खेळाडू खेळले असतील किंवा कामगिरी केली असेल, हा पहिला मुद्दा. दुसरा निकष त्याच्यात असा असतो की जर एखादा खेळाडू तुमच्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर जर असेल, तर त्या खेळाडूंमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट देता सर्वात खालच्या ग्रेड. म्हणजे आता मला जी माहिती मिळते त्यावरून ईशान किशन या दुसऱ्या कॅटेगरीत आहे की तो काळाच्या पडद्याआड गेलेला नाहीये भारतीय संघासाठी. 3 पैकी एका फॉर्मॅटमध्ये तरी